बाळग आणि स्वतःला फार जप, नाही तर तुझ्या गोष्टी डोळ्यांनी पाहिल्या आहेत त्या विसरून जाशील आणि जन्मभर त्या तुझ्या मनातून जाते. तो आपल्या पुत्र पौत्रांना त्यांची माहिती द्यावी. ज्या दिवशी तू गरीबाजवळ आपला देव परमेश्वर त्याच्या समोर उभा राहिलास त्या दिवशी परमेश्वर मला म्हणाला की ते इहलोकी असेपर्यंत त्यांनी माझे वय बाळगायला शिकावे व आपल्या मुलाबाळांनाही तसे शिकवावे, म्हणून या लोकांना माझ्याजवळ जमव, म्हणजे मी आपली वचने त्यांना ऐकवे. आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने अपने वचन की सेवा को अपने हाथों में देते हैं. आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है. इसलिए वचन हम ध्यान से सीखने के लिए, सुनने के लिए और सीखने के लिए तो मदद करना, और जो हम सुनते हैं वही हम पालन करने के लिए तो सहायता करना. दया रखना कि हमारी विनती, हमारी प्रार्थना अनुग्रह करना यीशु के नाम से आमीन. प्रेज द लॉर्ड. प्रियो, ये व्यवस्था विवरण मोसेस ने लिखा है पुस्तक को, आणि त्यांना हा जो अनुवाद आहे तो मोशेने दिलेला आहे. 5वां पुस्तक है पुस्तक बाइबल में का, आणि हा बायबल मधला 5वां पुस्तक आहे. और जो कुछ परमेश्वर ने इस्राएली लोगों के साथ किया उसका सारांश वृत्तांत इस अध्याय में हम देखते हैं. आणि जे काही देवाने इस्राएली लोकांसोबत केलं त्याचा सर्व सारांश किंवा जो काही वृत्तांत आहे तो आपण या अध्यायामध्ये पाहतो. मूसा और हारून कनान देश में जाने से वंचित हुआ, वहां जाने के लिए इनकार किया गया. परमेश्वर ने कहा तू नहीं जाएगा. इसी कारण से उसने व्यवस्था विवरण इस पुस्तक में इस्राएलियों को क्या चेतावनी दी उसके विषय पर यहाँ बताया गया है. आणि मोशे आणि जो अहरोन आहे त्यांना कनान देशामध्ये जाण्यासाठी वंचित ठेवण्यात आलं आणि म्हणून इस्राएली लोकांना काय आज्ञा दिलेली आहे त्याच्याबद्दल हा पुस्तक लिहिलेला आहे. मूसा ने इस्राएलियों को उपदेश दिया आणि म्हणून मोशेने इस्राएली लोकांना उपदेश केला. उपदेश देने का मुख्य कारण ये था क्योंकि वो उनका अगुआ था आणि त्याचा उपदेश देण्याचा मुख्य उद्देश हा सुद्धा कारण तो त्यांचा पुढारी होता आणि तो त्यांचा पिता होता भला चाहता था आणि तो त्यांचं चांगलं चिंतत होता. इसलिए उसने उपदेश दिया आणि म्हणून त्याने त्यांना उपदेश केला. इस उपदेश में सबसे मेन बात उसने ये कहा कि तुम परमेश्वर को मत भूलना. आणि या उपदेशामध्ये त्याने सर्वात मुख्य गोष्ट ही सांगितली की तुम्ही देवाला विसरू नका. क्योंकि उसने इस्राएलियों में एक ऐसा पाप देखा था जो पाप भयंकर पाप था. आणि कारण त्याने इस्राएली लोकांमध्ये एक असं पाप पाहिलं होतं जे पाप भयानक होतं. और वो है परमेश्वर को भूलना. आणि ते आहे देवाला विसरून जाणे. उसने लगातार देखा कि मिस्र से जब से इस्राएलियों को निकाला है वो लगातार परमेश्वर को भूलते गए हैं. आणि त्याने पाहिले होतं की जेव्हापासून इस्राएली लोकांना मिस्र देशातून काढले नाही की लोक लगातार वारंवार देवाला विसरत चालले आहेत. उसने खास ऐसी चेतावनी दी कि तुम अपने विषय में सचेत रहो. आणि म्हणून त्यांनी खास त्यांना अशी चेतावणी दिली की तुम्ही स्वतःबद्दल सावध राहा. सचेत रहो. कहीं ऐसा ना हो कि आगे जाके तुमने जो अपनी आंखों के सामने यीशु के परमेश्वर के जो बड़े बड़े काम देखे वो तुम भूल न जाओ. आणि सावध राहा की तुम्ही देवाची जी काही कामं पाहिलेली आहे ती पुढे गेल्यावर तुम्ही ते विसरून जाऊ नये. अक्सर हमारे भी देखो परमेश्वर ने इस्राएलियों के सामने बहुत बड़े बड़े काम किए. आणि देवाने इस्राएली लोकांच्या समोर खूप सारी मोठी मोठी कामं केलेली होती. आणि केलेली होते. क्या क्या किया था आणि काय काय केलेलं वो तो आगे किया ना. पहला क्या किया आणि पहिलं काय केलं. उनके सामने नील नदी लाल करने की लहू की कर दी थी. आणि त्यांच्यासमोर जी नील नदी आहे तिला लाल केलेली लहूलुहान केलेली. मिस्र में पानी नहीं था आणि लहू था. आणि मिस्र देशामध्ये पाणी नव्हतं ते रक्त. लेकिन जहाँ वो रहते थे आणि जिथे गोशन होते गोशन जगह गोशन या जागेवरती तो वहाँ पाणी था. आणि तिथे पाणी होतं. मिस्र देश एक ही देश है आणि मिस्र देश हा एकच देश आहे. लेकिन जहाँ मिस्री लोग रहते थे आणि जिथे मिस्री लोक राहत होते वहाँ क्या था सब ब्लड. किधर भी कुएं का पानी भी ब्लड, नदी का पानी भी ब्लड, घर में जमा हुआ पानी ब्लड, पानी सब ब्लड. लेकिन इस्राएलियों के यहाँ से किसी के भी यहाँ ब्लड नहीं. आणि विहिरीचं किंवा नदीचं किंवा त्या लोकांनी जे काही पाणी जमा केलेलं आहे ते सर्व काही रक्त झालेलं होतं. परंतु इस्राएली लोकांचं जे पाणी आहे ते रक्त झालेलं नव्हतं. फिर मेंढक आणि नंतर बेडक. मिस्री लोग जहाँ रहते थे वहाँ मेंढक ही मेंढक. आणि मिस्री लोक जिथे राहत होते तिथं सर्व काही बेडूक होते. लेकिन इस्राएलियों में एक मेंढक भी नहीं था. आणि इस्राएली लोकांमध्ये एकही बेडूक नव्हता. फिर हम देखते हैं कि वहाँ जो कीटक भेजे गए थे आणि नंतर आपण पाहतो की त्याची काही कीटक पाठवण्यात आले. इनके यहाँ पर एक भी कीटक नहीं. आणि आपण पाहतो की यांच्या इथे एकही कीटक नाही. मिस्री लोगों में जुए भेजे गए थे. आणि मिस्री लोकांमध्ये ओवा पाठवण्यात आले. इस्राएली लोग जहाँ रहते थे वहाँ एक भी जू नहीं. आणि इस्राएली लोक जिथे राहत होते तिथे एकही ऊन नव्हते. इसका मतलब आप समझ सकते हैं कि ये उन्होंने अपनी आंखों से चमत्कार देखे. आणि याचा अर्थ तुम्ही हे समजू शकता की त्या लोकांनी स्वतःच्या डोळ्याच्या मृत्यू और इस्राएल में जीवन. आणि मिस्र देशामध्ये मृत्यू आहे आणि इस्रायलमध्ये जीवन आहे. ये उन्होंने
बावजूद भी जैसे मिश्र से बाहर निकल गए वो भूल गए परमेश्वर को। अन्य सर्व गोष्टी त्यांनी डोळ्यांच्या कडे पाहिल्या असून सुद्धा जेव्हा ती लोक त्या देशातून बाहेर निघाले ती लोक विसरून गेले। जैसे उन्होंने देखा लाल समुद्र आगे है, आणि जसं त्यांनी पाहिलं की लाल समुद्र आहे आणि पारोची सेना आणि आता आम्ही मरून जाऊ, डर गए। आणि ती लोक घाबरून बोले गेले मोसेस हमें क्या यहाँ मारने के लिए आया? आणि ते म्हणाले मोशे काय तू आम्हाला इथे मारण्यासाठी यहाँ आणलेला तक आहे? नहीं थी क्या? आणि तिथे भूल गए। परमेश्वर ने जो काम किए वो भूल गए। आणि देवाने जे काही कामं केली होती ती लोक विसरून ये गेले बात मोसेस ने देख लिया था। आणि ही जी गोष्ट आहे ती मोशेने पाहिलेली परमेश्वर ने लाल समुद्र भी उनकी आंखों के सामने दो भाग कर दिया। आणि देवाने जे लाल समुद्र आहे ते त्यांच्या डोळ्यांच्या समोर त्याचे दोन भाग जो केले मिस्री उसके उनके पीछे थे वो सब उस समुद्र में डूब गए। आणि जे मिस्री लोक त्यांच्या पाठीमागे होते ते सर्व काही त्या समुद्रामध्ये ये सब डुबून उन्होंने गेले अपनी आंखों से देखा। आणि सर्व काही त्यांनी स्वतःच्या डोळ्यांची लेकिन पाणी थोड़ा आगे पाहिलं नहीं गए, आणि थोडं ते लोक पुढे नाही गेले 3 दिन पानी नहीं मिला था। आणि 3 दिवसच फक्त पाणी नव्हतं मिळालं, फक्त 3 दिवस। हमको दुनिया यहाँ मारने के लिए लाया, पानी नहीं है, पानी नहीं है, पाणी नहीं है, पानी नहीं। मोसेस आणि तो आम्हाला ते मारण्यासाठी आले नाही, ते पाणी नाही मोशे। भूल गए परमेश्वर। आणि ते लोक विसरून गेले देवाला। ये बात वो ऐसे भी तो कह सकते थे ना, आणि हीच गोष्ट ती आरतीने सुद्धा बोलू शकत होते ना। मोसेस आणि मोशे 3 दिन की लगातार यात्रा से आणि आम्ही लगातार 3 दिवसांची यात्रा करतोय थक गए। आणि आता आम्ही थकलेलो आहोत। यहोवा से विनती करके हमें पानी दे। आणि तो यहोवा देवाकडे विनंती करते पाणी द्यावं। इस रीति से भी कह सकते थे आणि ह्या रीतीने सुद्धा ती लोक बोलू शकत होते क्या ना। यहोवा उनको पानी नहीं देता? आणि काही देवाने त्यांना पाणी नसतं दिलं दे सकता था ना, आणि देऊ शकत होता ना। लेकिन उन्होंने वैसे नहीं किया। आणि त्या लोकांनी ह्या रीतीने नाही केलं। इसराइलियों का स्वभाव है भूल जाना। आणि इस्रायली लोकांचा स्वभाव आहे की विसरून तो जाणं। इसराइल में हमसे अलग है ऐसा नहीं है, आणि इस्रायल हे आपल्यापेक्षा वेगळा आहे असं काही हम नाही। भी ऐसे ही हैं। आणि आपण सुद्धा यासाठी हमने हमारे आंखों के सामने यीशु में आने से के बाद हमने हमारी लाइफ में नई नई बातें, नई नई चमत्कार, नई नई जीवन में हमारी लाइफ में हमने बातें देखी है। आणि आपण सुद्धा येशूमध्ये आल्यानंतर नवीन नवीन गोष्टी किंवा चिन्ह चमत्कार आपण आपल्या डोळ्यांनी आपल्या जीवनात पाहिलेले आहेत। लेकिन हमारे आज परमेश्वर हमें कहते हैं जो इसराइली भटककर स्वभाव भूलने वाला पाप उन्होंने किया वो तुम मत करो। आणि आज देव आपल्याला हे सांगत आहे की जे इस्रायली लोक विसरून गेले त्यांनी हे पाप केलं तेच पाप तुम्ही सुद्धा करू नका। परमेश्वर को भूलना ये पाप है। आणि देवाला विसरून जाणे पाप आहे। परमेश्वर के प्रति गुस्सा करना आणि देवाच्या प्रति रागवणं, हाँ, परमेश्वर को भेंट वस्तु देने के लिए मना करना आणि देवाला भेट वस्तू देण्यासाठी मना या करणं, किसी और की संपत्ति की लालसा करना, आणि किंवा कोणा दुसऱ्याची संपत्तीची लालसा इसका ठेवणं, मतलब है परमेश्वर को भूलना। आणि याचा अर्थ आहे की देवाला विसरून ये जाणं। परमेश्वर को भूलने के चिन्ह दिखाते हैं। आणि हे देवाला विसरण्याची चिन्ह आपण मैं दाखवतो। आपको बताती हूँ हम भी मसीह होने के नाते हम भी कैसे भुलक्कड़ हो जाते हैं कभी कभी। जो परमेश्वर ने हमें आज्ञा दिया है कि तुम मेरा शपथ दिन पालन करना, आणि जी देवाने आपल्याला आज्ञा दिलेली आहे की तू माझं शब्द दिवस पालन कर, क्यों पालन करना? आणि का पालन करायचं आहे? वो तो मैंने बताया वो उसकी आज्ञा है। आणि हे देवाची आज्ञा आहे। और आणि आणखी हाँ, विश्राम को बतलाता है। हाँ, अभी आप निकट आए हैं। आणि विसावाला दर्शवतं। हाँ, हाँ, इस दिन को पवित्र किया है। आणि देवाने ह्या दिवसाला पवित्र नियुक्त केलेला आहे। आणि आणखी हाँ, इसलिए मैंने आपको कहा था कि आप निकट आए हो। जो कोई यहाँ विश्राम दिन पालन करता है, इब्रानियों की पुस्तक के अनुसार वो अनंत काल के विश्राम में प्रवेश करेगा। आणि जो कोणी इथे देवाच्या विसाव्यामध्ये पालन करतो इब्रिकरा स्तोत्रानुसार तो अनंतकालचा जीवन आहे त्याच्यामध्ये तो आज विसावा घेतो। यहाँ विश्राम करने प्रभु के साथ, आणि आज आपण इथे जे विसावा करत आहोत देवाच्या सोबत। हाँ, ये एक हफ्ते का दिन का एक दिन प्रभु हमारे साथ, हम प्रभु के साथ। आणि आठवड्याचा एक दिवस आपण देवासोबत आणि देव आपल्यासोबत। ये पालन करने से आणि हे पालन केल्याच्या द्वारे हमारे लिए अनंत विश्राम जो है वो खुल जाएगा। वहाँ हम हमेशा के लिए रहेंगे और परमेश्वर के साथ विश्राम करेंगे। आणि आपल्यासाठी जे सार्वकालिक जे विसावा आहे तो उघडला जाईल आणि आपण देवासोबत सार्वकालिक ती विसावा करू। लेकिन जो लोग नहीं आते, आणि जी लोक नाही येत, इसका मतलब वो परमेश्वर को भूल गए। आणि याचा अर्थ आहे की ती लोक देवाला विसरून गेलेले आहेत। हमारी चाल बताती है परमेश्वर को ये मुझे भूल गया है। आणि आपली जी चाल चालू आहे ते देवाला सांगते की हा तुला विसरून गेलेला आहे। आज के वचन के अनुसार हमें अपने विषय में चौकसी करने के लिए प्रभु बताता है कि हम परमेश्वर को भूलने वाले नहीं बने। आणि म्हणून देव आपल्याबद्दल आपल्याला सावधान राहायला सांगतो की आपण देवाला विसरणारे बनू नये। ऐसे बहुत सारे प्रकार है। आणि अशी खूप सारी
प्रकार आहेत. जैसे प्रभु ने कहा कि परमेश्वर होम बलियों से भी ज्यादा क्या पसंद करता है कि उसकी आज्ञाओं का पालन करे. आणि जसं देव म्हणाला की देव होम बलीपेक्षा देव कशाने प्रसन्न होतो, जो कोणी त्याच्या आज्ञांना पालन करतो. अगर आप होम बलि देने से भी बेटर आप जब उसकी आज्ञाओं का पालन करते तो आपको बहुत अच्छा लगता है. आणि जर तुम्ही होम बली देण्यापेक्षा जर तुम्ही जास्त त्याच्या आज्ञांना पालन करता तर तुम्हाला सुद्धा हे चांगलं वाटतं. तो इसी रीति से प्रिय होगा, अगर आपके बच्चे देखो, आपके बच्चे आपकी आज्ञा पालन करते हैं, ये आपको अच्छा लगता है, या वो आपको सिर्फ धन दे रहे हैं लेकिन आपको आज्ञा उल्लंघन कर रहे हैं, आपका नहीं सुन रहे हैं, आपका मजाक कर रहे हैं, आपके ऊपर ध्यान नहीं दे रहे, तो आपको उनका पैसा लेते समय या वो जो कुछ आपको दे रहे हैं वो आप क्या बोलोगे? आणि त्याच रीतीने प्रेम तुमची जी मुलं आहे ती फक्त तुम्हाला धन तुमच्या हातामध्ये देतात, परंतु तुम्हाला धन देत असताना ती लोक तुमचा आदर मान सन्मान करत नाही, तुमचं ऐकत नाही, मग तुम्ही काय कराल? बेटा ने पैशापेक्षा अगर तू मेरा सुनेगा तो ये जाना मुझे अच्छा लगेगा. आणि जर पैशांपेक्षा जर तू माझं ऐकलं तर मला जास्त नाही चांगलं वाटेल. तो सुनना और आज्ञा पालन करना धन से भी बहुत बेटर है. आणि ऐकणं आणि आज्ञेचं पालन करणं हे धनापेक्षा जास्त तो उत्तम आहे. वचन के अनुसार हम भी परमेश्वर की जब आज्ञाओं का पालन करते हैं तो होम बलि और मेल बलि से भी परमेश्वर को ज्यादा अच्छा लगता है. आणि वचनानुसार जर आपण सुद्धा देवाच्या आज्ञांचं जास्त पालन करतो तो होम बलीपेक्षा हे देवाला जास्त आवडतं. प्रिय परमेश्वर यहाँ हमें सबसे मेन यही बात बताता है कि परमेश्वर कहता है कि हम परमेश्वर को भूले नहीं, और हम परमेश्वर को भूले नहीं है इसलिए हमारे बच्चों को सिखाना है. आणि म्हणून त्यानं देव आपल्याला मुख्य गोष्ट ही सांगत आहे की आपण देवाला विसरलं नाही पाहिजे. आणि जर आपण देवाला विसरलं नाहीये तर आपण आपल्या मुलांना सुद्धा शिकवू. इस्राएली लोग बार बार पाप क्यों करते थे? आणि जी इस्रायली लोक आहेत ती वारंवार पाप का करत होते? हमने देखा यहोशू मर गया आणि आपण पाहिलं यहोशुआ मेला. वो लोग बाल देवताओं की पूजा करने लगे, अशेरा को मानने लगे, अपने बच्चों को उनमें उनके बच्चे अपने में ऐसे विवाह सोनी करने लगे. ऐसा उनसे ये पाप क्यों हुआ? आणि ती लोक बाल देवताची किंवा अशेराची ती लोक पूजा करायला लागले, किंवा त्यांची जी मुलं आहेत ती त्यांच्या मुलींसोबत आणि त्यांच्या मुली आपल्या मुलांसोबत ह्या रीती लोक सोयरी का करायला लागले? उसके बाद हम देखते वकनियों को भेजा. आणि त्याच्यानंतर आपण पाहतो वकनियों के बारे में भी हम देखते कि उसने 40 साल किया, 40 साल लोगों ने शांति बनाए रखा. फिर उसके बाद कि जो आने वाली पीढ़ी थी वो क्या करने लगी? बाल देवताओं की आराधना करने लगी, भक्ति करने लगी. ऐसा क्यों होता था? आणि आपण पाहतो की ओतनियलच्या दिवसांमध्ये 40 वर्षांपर्यंत ती लोक देवाची भक्ती करत होते. त्याच्यानंतर पुन्हा ती लोक देवापासून फिरून गेले आणि त्यांची येणारी जी पिढी आहे ती सुद्धा देवाची भक्ती का करत नव्हती. आणि या सर्व गोष्टी का होत होत्या? क्यों हो रहा है? आणि का होत होतं? क्योंकि उन्होंने अपने बच्चों को सिखाया नहीं, आणि कारण त्या लोकांनी स्वतःच्या मुलांना शिक्षण दिलं परमेश्वर के होतं बारे में बताया नहीं, आणि देवाच्या बद्दल त्यांना उनसे सांगितलं भक्ति नव्हतं करवाया नहीं. आणि त्यांच्याकडून भक्ती करवून नाही जब केली. उन्हें कुछ मालूम ही नहीं यहोवा के बारे में तो वो कैसे भक्ति करेंगे? आणि जेव्हा त्या लोकांना देवाबद्दल काही माहितीच नाही, मग ती लोक देवाची भक्ती कशाने केली करते? जब राजा को पुस्तक मिला इसमें परमेश्वर के मंदिर में, जब उसने वो पुस्तक पढ़ा वो शॉक हो गया. उसने क्या किए? अपने कपड़े फाड़ दिए और रोने लगा कि अरे हमने तो कितने बड़े पाप किए हैं. मतलब उस राजा को भी मालूम नहीं था कि ऐसा परमेश्वर ने आज्ञाएं दी है. आणि जेव्हा राजाला ते पुस्तक मिळालं, त्याने जेव्हा ते पुस्तक वाचलं, त्याने स्वतःची वस्त्र फाडली, विलाप केला, कारण त्या राजाला सुद्धा माहिती नव्हतं की हे सर्व काही गोष्टी तो गलती किसकी है? उनके पिताओं की. आणि मग ही उनके माता-पिता त्यांच्या आई वडिलांची आहे. क्योंकि वो अपने माता पिता अपने बच्चों को सिखाते नहीं. आणि कारण त्यांचे जे आई वडील आहे ते त्यांच्या मुलांना शिकवत नव्हते. आज भी बहुत चर्च में माँ बाप आते हैं लेकिन उनके बच्चे नहीं आते. आणि आजही खूप सारे चर्चमध्ये आई वडील येतात, परंतु त्यांची जी मुलं आहेत ती नाही येत. नहीं आ रहे बच्चे. आणि नाही येत मुलं. फिर वो बच्चे भक्ति करेंगे? आणि मग ती जी मुलं आहे ती भक्ती करतील आराधना का? करेंगे? आणि उपासना करतील का? जब उन्हें यीशु मालूम ही नहीं है तो वो करेंगे? आणि जेव्हा त्या लोकांना येशूच माहिती नाही, मग ते लोक करतील का? घर में भी वो भक्ति नहीं कराते. आणि घरामध्ये सुद्धा ती लोक भक्ती नाही तो करत. फिर वो लोग कैसे भक्ति कर सकेंगे? आणि मग ते लोक कशा रीतीने भक्ती करू बहुत शकतात? माँ बाप घर में प्रार्थना नहीं करते. आणि खूप सारे जे आई वडील आहेत ते स्वतःच्या घरामध्ये प्रार्थना करत नाही. तो फिर उनके बच्चे क्या सीखेंगे? माँ बाप से वही सीखेंगे. आणि मग त्यांची जी मुलं आहेत ते स्वतःच्या आई वडिलांकडून काय शिकते? ते इसलिए यहाँ शिकते. लिखा है तुम अपने विषय में चौकस रहो कि तुम परमेश्वर को मत भूलो और अपने बच्चों को भी मानने के लिए सिखाओ, परमेश्वर की आज्ञा मानने को सिखाओ. आणि म्हणून इथं देण्यात आलेलं आहे की तुम्ही स्वतःबद्दल सावधान राहा की तुम्ही देवाला विसरून जाऊ नये, आणि तुम्ही तुमच्या मुलांबद्दल सुद्धा सावधान राहा की तुम्ही तुमच्या मुलांना सुद्धा शिकवा. अब हम कुछ वचनों को देखेंगे. आणि काही वचन आपण वाचूयात. हम पहले व्यवस्था विवरण में है, हम व्यवस्था विवरण का 6 अध्याय पढ़ेंगे. आणि अनुवादातले 6 आपण वाचूयात. उसका 11 और 12. आणि त्याचं 11 आणि 12. तू भरलेली नाहीत अशी उत्तम वस्तूंनी भरलेली घरे, तू खोदलेले नाहीत अशा खोदलेल्या विहिरी, आणि तू लावलेले नाहीत असे द्राक्षबळे व जैतून वृक्ष, हे सर्व तो तुला देईल
आणि तू त्याचा उपभोग घेऊन तृप्त होशील. ज्या परमेश्वराने तुला मिस्र देशातून दास्यगृहातून बाहेर काढले त्याला तुझा विसर पडू नये म्हणून जप. हाँ, क्या लिखा है यहाँ पर? परमेश्वर तुझे बहुत उत्तम उत्तम पदार्थों से तृप्त करेगा, तुझे रिच करेगा, तुझे अमीर करेगा, तू तृप्त हो जाएगा, तू सब कुछ हो जाएगा. तो सबसे पहला परमेश्वर तुम्हें चेतावनी देता है कि तुम परमेश्वर को न भूलना. आणि देव इथे काय सांगत आहे की देव तुला उत्तम वस्तूंनी भरेल, देव तुला आशीर्वादित करेल आणि देव तुमच्या संपत्तीमध्ये सुद्धा आशीर्वादित करेल. तेव्हा देव आपल्याला चेतावणी देत आहे की सर्वात पहिले तू देवाला विसरू नको. ये सब कुछ परमेश्वर देता है आणि जे सर्व काही आहे ते देव देतो. इसे परमेश्वर कहता है जब तेरे पास बहुत है, संपत्ति बढ़ जाएगी, खाने पीने के लिए रेंचल रहेगा, सब कुछ अच्छा हो जाएगा, तो परमेश्वर को मत भूलना. इंसान का ये स्वभाव है कि सब कुछ आ गया, सब कुछ अच्छा हो गया तो हम परमेश्वर को भूलने लगते हैं. आणि म्हणून मनुष्याचा स्वभाव आहे की जेव्हा त्याच्या जीवनामध्ये सर्व काही चांगलं असतं, सर्व काही असतं, तेव्हा तो देवालाच विसरायला लागतो. प्रार्थना करना भूल जाते हैं आणि प्रार्थना करणं विसरतो, कंटाळा आता आणि है, कंटाळा येतो, बाइबल पढ़ना भूल जाते आणि हैं, बायबल वाचणं विसरतो, चर्च जाना भूल जाते आणि हैं, चर्चमध्ये येणं विसरतो, जब धंधा अच्छा चलने लगता है आणि जेव्हा धंधे में बिजी हो जाते हैं, आणि मग धंद्यामध्ये व्यस्त होतात. धंधा ही धंधा, फिर प्रभु के लिए टाइम नहीं, छुट्टी नहीं है ना, धंधा है ना, छुट्टी नहीं है ना, धंधा है ना, काम नाम नहीं सकते ना चर्च में, धंधा है ना, धंधा कौन दिया, चला कौन रहा है, आणि चालत कोण आहे, फिर परमेश्वर के लिए टाइम क्यों नहीं. आणि मग देवासाठीच वेळ का नाहीये. यहाँ जितने धंधा करने वालों को, नौकरी करने वाले लोगों को, अभी आप जितने नौकरी करते धंधा करते आप लोग को तो प्रभु ने अच्छा कलीसिया दिया है. तेरे को सोमवार को प्रार्थना, संडे को शाम को प्रार्थना, मंगलवार को 4 घरों में प्रार्थना, वांगी में, नेरल में, कर्जत में, शेलू में, बदलापुर में, कटोरी में, हर जगह में आपको प्रार्थना दिया. आणि प्रत्येक ठिकाणी तुमच्यासाठी प्रार्थना आहे. तो भी लोग हफ्ते का एक दिन देने के लिए लोग परमेश्वर को कुरकुराते भूल जाते हैं. आणि तरी सुद्धा लोक आठवड्याचा एक दिवस देवाला देण्यासाठी कुरकुर करतात किंवा ते लोक विसरून जातात. इसराइली लोगों का भी यही स्वभाव है. इसलिए इसराइली लोगों को फिर क्या कराता था, परमेश्वर जो दे रहा है निकाल देता था, फिर दासत्व में जाते थे, फिर उनके काम धंधे पे हमला हो जाएगा, फिर बोलेंगे क्यों हो रहा है, क्यों हो रहा है, क्यों हो रहा है. ये नहीं सोचेंगे कि बाबा मैंने कितना गलती की है, मैंने कुछ दिन पहले हफ्ते में प्रभु के पास आया नहीं, आज प्रभु के पास तकलीफ आ रही. आणि ते लोक हा विचार नाही करणार की गेल्या काही दिवसांपासून मी देवाकडे येत नाही आणि म्हणून हा त्रास आहे. इसलिए प्रियो, परमेश्वर आपको तृप्त करता है, आपको बलवान करता है, आपका पगार बढ़ाता है, आपका उत्पन्न बढ़ाता है. आप परमेश्वर को मत भूलो. आणि म्हणून प्रेम देव तुम्हाला तृप्त करतो, देव तुमचा पगार वाढतो, तुम्हाला पवित्र करतो आणि तुम्ही देवाला विसरू नका. ये यहाँ पर परमेश्वर आपको बताता है. आणि ही इथे देव तुम्हाला सांगत आहे. अब हम पढ़ेंगे 8वां अध्याय, व्यवस्था विवरण अध्याय 8, अनुवाद अध्याय 11 से 20 आणि 11 ते 20 पर्यंत. सावध राहा, नाही तर ज्या आज्ञा वही अध्याय डिटोनॉमी व्यवस्था विवरण का ही अध्याय 8 उसका 11 से. अनुवाद अध्याय 8 त्याचा 11 पासून. सावध राहा, नाही तर ज्या आज्ञा, नियम व विधी मी आज तुला सांगत आहे ते पाळायचे सोडून तो आपला देव परमेश्वर याला विसरशील. अगर तो अपने परमेश्वर को भूल जाएगा, इसलिए हमेशा परमेश्वर कहता है सावध रहना. क्यों? आगे तू खाऊन पिऊन तृप्त होशील. अच्छा खाएगा तृप्त हो जाएगा, आणि चांगली घरी बांधून त्यात राहशील. बड़ा बड़ा घर बनाएगा उसमें तो रहेगा. तुझी गुरेढोरे व शेरडे मेंढरे यांची वृद्धी होईल. यानी तेरा धन संपत्ति बढ़ गया, तेरा काम धंधा अच्छा चल रहा है. तुझे सोने रुपये व तुझी सर्व मालमत्ता वाढेल. हाँ, अब तेरे पास घर में सोने आने लगे, बीवी गहने पहनने लगी, सोनी चेन डालने लगे. हाँ, सोना चांदी के है ना, चांदी की भी बहुत सारी वस्तुएं होती है. फिर धन भी बढ़ गया, बैंक में बैलेंस होने लगा. फिर तेव्हा तुझे उन्मत्त होऊ नये. हाँ, तो तू अहंकारी नहीं होना. फिर आणि तुझा देव परमेश्वर ज्याने तुला मिस्र देशातून तू परमेश्वर को भूलना मत, जिसने तुझे मिस्र देश से निकाला, दास्यगृहातून काढून आणले, त्याला तू विसरू नयेस म्हणून सांभाळ. हाँ आगे आग्या सापांनी व वेसवानी व्यापलेला घोर व भयानक रानातून आणि वृक्ष व निर्जल भूमीतून त्याने तुला आणले, त्याने तुझ्यासाठी गारेच्या खडकातून पाणी काढले. परमेश्वर वो परमेश्वर जिसने आपको मृत्यु से बचाया.
जो यहाँ लिखा है ना, जलते हुए सांप, बिच्छू, आप जिस मार्ग से प्रभु आपको यहाँ तक लेकर आया, अभी तक आपको जिंदा रखा है, वो परमेश्वर को आप मत भूलो। फिर आपको जो पानी दे रहा है, टाइम टू टाइम आपको सब कुछ वस्तुएं दे रहा है, उस परमेश्वर को मत भूलो। तुला ऋण करावे व कसोटीस लावून शेवटी तुझे कल्याण करावे, म्हणून तुझ्या पूर्वजांना माहित नसलेला मन्ना खाऊ घालो। परमेश्वर ने तुझे मन्ना दिया, तुझे नम्र किया, तेरी परीक्षा ली, अंत में तेरा भला किया, त्याने तुझे पोषण केले। तसेच हे धन माझ्या सामर्थ्याने व बाहुबलाने मी मिळवलेले आहे असे तू मनात म्हणू नको। इसे अपने मन में कभी मत सोचना मैं बुद्धि से कमाया, मैं ताकत से कमाया, ये सारा धन मैंने मेरी कमाई से किया है। म्हणून तो आपला देव परमेश्वर याचे स्मरण ठेव। इसलिए देने के विषय पर भी तू परमेश्वर के विषय में स्मरण कर। फिर कारण त्याने तुझ्या पूर्वजांशी शपथपूर्वक केलेला करार कायम राखण्यासाठी तोच तुला आजच्या प्रमाणे धन प्राप्ती करून घेण्याचे सामर्थ्य देत आहे। आपको धन पाने के लिए, धन कमाने के लिए भी वही शक्ति देता है, सामर्थ्य देता है, कृपा देता है। इसीलिए प्रियो, प्रभु के वचन के अनुसार धन देने के विषय पर, परमेश्वर को देने के विषय पर भी मत भूलो। अक्सर हम लोग क्या करते हैं मालूम, हम परमेश्वर से धन तो चाहते हैं और प्रभु देता भी है, आणि आपण देवाकडून धन प्राप्त करण्याची इच्छा ठेवतो आणि देव आपल्याला धन देतो सुद्धा। सही आणि खरं आहे। आप थोड़ा सा अपने विषय में सोचो, थोड़ा सा। आणि तुम्ही थोडंसं स्वतःबद्दल आप यीशु में आने से पहले क्या था, आणि तुम्ही येशूमध्ये येण्याच्या अगोदर काय और होते अब क्या है, आणि आता तुमच्याजवळ काय आहे। होते ना, पहले से विचार करना। सही, प्रभु ने बढ़ाया ना, आणि देवाने वाढवलंय, लेकिन यही परमेश्वर को वापस रिटर्न करने के लिए हम कितना टुकड़ाते हैं। आणि ह्याच देवाला पुन्हा देण्यासाठी आपण किती करू चर्च में देने के लिए हम कितना टुकड़ाते हैं। आणि चर्चमध्ये देण्यासाठी आपण किती करू आणि काय द्यायचं क्या जरूरत है, आणि काय गरज आहे दीदी क्यों मांगी है, आणि दीदी का मागतात। अरे वो नहीं किया, मेरे जगह में कोई भी खड़ा रहेगा वो यही प्रचार करेगा। आणि मी काही माझ्याजवळ की कोणी जर उभे असेल तर सुद्धा ह्यासाठी प्रचार करेल। वचन ही कहता है, आणि कारण वचनच सांगतं। इसीलिए आणि म्हणून रही बात चर्च के बिल्डिंग के काम के लिए, तो मैं नहीं तो फिर कौन मांगेगा। आणि राहिली गोष्ट चर्चच्या बिल्डिंगच्या कामासाठी जर मी नाही तर मग कोण मागेल। बाहर का आके तो आपको नहीं बोलेगा, आणि बाहेरचं येऊन तर तुम्हाला नाही सांगणार। चर्च की बिल्डिंग का काम है, आप दे दो। आणि चर्चच्या बिल्डिंगचं काम चालू आहे, तुम्ही त्यांना द्या। वैसे तो वो पास्टर आके बोला भी था, आणि त्या रीतीने तर पास्टर येऊन बोले सुद्धा होते। उसमें जो दादा आए थे समर्पण के समय में बोले थे ना, जो उन्होंने नहीं डाला, प्रभु को अभी तक हॉल को बनाने के लिए नहीं दिया तो दो, ऐसा बोला ना उन्होंने। आणि ह्या रीतीने ते बोलले होते ना, आणि ऐसे शब्द कानून नहीं जाते। आणि असे जे शब्द आहेत ते लवकर कानामध्ये नाही जात। तुम्हारा भला होगा, आणि फक्त तुमचं चांगलं होईल, उनसे पकड़ोगे, आणि तुम्ही उत्साह कल्याण होगा, तुमचं कल्याण होईल। इसमें हमारा काम जाता है। आणि या सर्व गोष्टींवर और जब बोला जाएगा कि तुम दो, आणि जेव्हा बोललं जाईल की तुम्ही द्या, उस समय काम बंद हो जाएगा। आणि त्यावेळेला आपले काम बंद होऊन जातात। तो हमें परमेश्वर को देने के विषय पर भी नहीं भूलना है। आणि आपल्याला देवाला द्यायच्या विषयाबद्दल सुद्धा विसरायचं नाहीये। हमारे हाथ में पहले आने के बाद पहला हम परमेश्वर देखता है। देखिए मुझे याद है कि नहीं, ये सबसे लास्ट में बैठा है तो। आणि आपल्या हातामध्ये जेव्हा धन येतो तेव्हा देव सुद्धा पाहत असतो की बघू याच्या लक्षात आहे की नाही। सर्व पहला क्या करता है, ये दान दशांश निकालता है, या सबसे लास्ट में इसका किराना का सामान, लाइट का बिल, घर का भाड़ा, मेंटेनेंस, ये सब बच्चे का फी, ये वो ये बाजी बीजी सब निकाल के दान दशांश के लिए पैसा नहीं बचा, मेहनत चलाना है, मत डालो। प्रभु ये देखता रहता है, आणि देव सुद्धा या सर्व गोष्टी पाहत असतो। तो इसीलिए प्रियो, बाइबल के अनुसार परमेश्वर हमें यहाँ बताता है कि बहुतायत लोगों को परमेश्वर धन संपत्ति देता है, लेकिन वही धन संपत्ति से प्रभु को मान और सम्मान देने के लिए बहुतायत लोग कुड़कुड़ाते हैं, गंभीर तरह में दोष लगाते हैं और भ्रम हो जाते हैं। इसलिए परमेश्वर ने कहा जब धन संपत्ति बढ़ जाएगी तो याद रखना, मुझे मत भूलना। आणि म्हणून देव आपल्याला धन संपत्ती देतो, परंतु त्याच देवाला धन संपत्ती देण्यासाठी आपण कुरकुर करतो। आणि म्हणून देव सांगत आहे की जेव्हा धन संपत्ती वाढून जाईल तेव्हा लक्षात ठेव की तू मला देण्यासाठी विसरू नकोस। प्रभु को देने के लिए नहीं बोलना, आणि देवाला देण्यासाठी विसरू नका। परमेश्वर नहीं चाहता कि आप परमेश्वर को भूलने वाले लोग हो। आणि देवाची बिलकुल इच्छा नाही की तुम्ही देवालाच विसरणारी लोक असाल। धन के विषय पर भी प्रभु को नहीं भूलना है। आणि धनाच्या बाबतीत सुद्धा आपल्याला देवाला नाही विसरायचं आहे। अभी अगर कभी कभी मैं बात करती हूँ किसी के साथ फोन पे, तो लोग बोलते हैं कि नहीं मेरे घर के लोग मेरे पुरुष को नहीं देगा। मेरे क्यों नहीं देगा? चर्च में आते हैं ना, चर्च का मन्ना खाते हैं ना, तो रोज मिर्च की रोटी खाते हैं ना, वचन खाते हैं ना, फिर वचन परमेश्वर को देने के लिए क्यों
तकलीफ है, आणि देना चाहिए, प्रभू को देना चाहिए, आणि चर्च को दिलं देना पाहिजे चाहिए, आणि चर्चसाठी तो दिलं चर्च पाहिजे चलेगा ना। आणि तेव्हा चर्च चालेल ना। नहीं तो चर्च को नहीं देंगे आप लोग को तो कैसे चर्च चलेगा। सब कुछ आप घर में अपनी पत्नी के साथ, अपने घर के लोगों के साथ ऐसा बात करना भी गलत है कि नहीं देंगे हम चर्च में, क्यों नहीं देंगे, आणि का नाही देणार, ये बोलना भी गलत है ना। आणि हे बोलणं सुद्धा चुकीचं आहे। हमें लोग कहते, औरतें मुझे बताती है कि मेरे घर का पुरुष मुझे ऐसा बताता है, आणि स्त्रिया मला सांगतात की आमच्या घरातला जो पुरुष आहे तो ह्या रीतीने बोलतो गलत है, आणि हे चुकीचं आहे। मुझे बोलने भी नहीं देते, अगर मैं चाहूँ तो मुंह पर भी बोल सकती हूँ, आणि मला बोलण्यासाठी सुद्धा नाही देत, जर माझी इच्छा असेल तर मी तोंडावरती सुद्धा बोलू शकते। मैं किसी से नहीं डरती, सिर्फ एक से डरती हूँ, परमेश्वर से और मेरे पति से। आणि मी कोणालाच घाबरत नाही, फक्त मी एकालाच घाबरते, देवाला आणि लोकांना। और एक मेंबर को डरती थी, लेकिन वो नहीं रहा, मेरी मम्मी आई, उसको मैं डरती थी, प्रभु सुनता है कि वो मारती ऐसी थी ना, बहुत मारती थी, ऐसा मुझे तो ऐसा उठा के ऐसा फेंका था तो मैं ऐसी लूली हो गई। कल पेपर था, यहाँ से लिख नहीं सकती, सर ने मेरा पेपर लिखा था, ऐसा मारा था मुझे, तो वो डर रहता था, जैसे कुछ गलत काम करने के पहले सोचती थी नहीं आई मारे। तब तो परमेश्वर को नहीं जानती थी मैं, आणि तेव्हा तर मी देवाला अभी मैं परमेश्वर को जानती हूँ, आणि आता मी देवाला ओळखते। मैं परमेश्वर को डरती हूँ, दूसरे मेरे पति को नहीं। अच्छा है, तो गलत हो गया, नहीं करना, ये होना चाहिए। बाकी मैं किसी से नहीं डरती, आणि मी कितना भी पुलिस वाला आने दो, कोई भी आने दो, कितने भी लोग आने दो, आणि पोलीस वाले येऊ दे किंवा किती सारी लोक येऊ द्या, सबसे डट के सामना कर सकते। आणि सर्वांचा दटून मी सामना करू शकते। क्यों? का? परमेश्वर को डरती, आणि कारण मी फक्त देवाला घाबरते। आप लोग के सामने मैं झुकती हूँ, बोलती हूँ, क्योंकि आपका आत्मा अनमोल है, आप पीछे नहीं हटे, नाश न हो, इसलिए ख्याल से, प्रेम से सबसे व्यवहार करती हूँ। क्यों? क्योंकि आप प्रभु के हो। आणि तुमच्यासोबत मी झुकते, प्रेमाने बोलते, यासाठी कारण तुमचा जो आत्मा आहे तो किमती आहे, मैं आपको अपना समझती हूँ, तो फिर आप भी अपनी इस चर्च को और मुझे भी अपना ही समझे। आणि मी तुम्हाला माझं समजते, तर तुम्ही सुद्धा या चर्चला आणि मला सुद्धा स्वतःच समजलं पाहिजे। आपस में से घर में व्यवहार ऐसे बात करना, मैं खुद बोलती हूँ कि प्रभु के भवन के लिए आप दो, तो बोलते नहीं, हम नहीं दे सकते, हमारे घर के लोग नहीं देंगे, ये शब्द शोभा नहीं देते। आणि मी जेव्हा स्वतः म्हणते की तुम्ही देवाच्या घरासाठी तुम्ही द्या, तेव्हा ते लोक बोलतात की नाही, आमच्या घरातील लोक नाही देणार किंवा आम्ही नाही देऊ शकत, हे जे शब्द आहेत ते आपल्याला शोभा नाही देत। अपना घर है ना, आणि आपलं घर आहे ना, अपने घर के लिए हम आगे रहना है, आणि आपल्या घरासाठी आपण पुढे असलं पाहिजे। तो इसलिए प्रियो, याद रखो, इस विषय पर प्रभु को मत भूलो। तीसरा वचन हम पढ़ेंगे यिर्मयाह की पुस्तक। यिर्मयाह पहले भजन संगीत आता है, नहीं पहले अय्यूब आता है, पहले अय्यूब आता है, अय्यूब निकालो, अध्याय 8, अय्यूब अध्याय 8 उसका 11 से 13 आणि त्याचं 11 ते 13 पर्यंत। लव्हाळा चिन्ह वाचून वाढतो काय, लव्हाळा पाण्या वाचून उगवतो काय, तो हिरवागार असून कापलाही नाही, तरी तो इतर सर्व प्रकारच्या हिरवळीच्या अगोदर सुकून जातो। देवाला विसरून जाणाऱ्यांची गती अशीच आहे। क्या लिखा है? परमेश्वर को भूलने वाले लोगों की भी हाल ऐसे ही होते हैं। भक्तिहीनाची आशा मावळते, भक्तिहीन की आशा, क्योंकि परमेश्वर को भूलने वाला भक्तिहीन होता है, उसकी आशा टूट जाती है। 11-12 फिर से। लव्हाळा चिन्ह वाचून वाढतो काय। हाँ, लव्हाड़ा जो होता है वो जैसे आप कमल को देखो, वो क्या रहता है, कीचड़ में बढ़ता है ना, गंदगी की जैसे जगह में बढ़ता है। लव्हाळा पाण्यापासून उगवतो काय। हाँ, पानी के बिना वो बढ़ सकता है क्या? नहीं। वैसे ही याद रखो, हम भी परमेश्वर के बिना बढ़ नहीं सकते, हम परमेश्वर के बिना जी नहीं सकते, हम आगे जा नहीं सकते। आणि त्यासाठी लक्षात ठेवा, आपण सुद्धा देवाशिवाय जगू शकत नाही, कोणी वाढू शकत नाही। तो हिरवागार असून कापलाही नाही, तरी तो इतर सर्व प्रकारच्या हिरवळीच्या अगोदर सुकून जातो। लेकिन वो क्या होता है, अगर उसे काटा भी नहीं, वो ग्रीन दिखता है, लेकिन काटने से पहले वो सूख जाता है, जो उस जंगल में कीचड़ में जो आता है हरा घास। तो वैसे ही जो परमेश्वर को भूलने वाले लोगों की भी दशा वैसी ही होती है। इसलिए कभी भी परमेश्वर को भूलो मत कि आप अंदर से, बाहर से तो अच्छे दिख रहे हैं, लेकिन अंदर सूख गए हो। आणि म्हणून देवाला कधी विसरून जाऊ नका, बाहेरून तर तुम्ही चांगले दिसत आहात, परंतु आतमधून तुम्ही सुकून जाल। आगे पढ़ेंगे, भजन संहिता निकालेंगे, स्तोत्र संहिता 9वां अध्याय, अध्याय 9, साम स्तोत्र संहिता चैप्टर 9 अध्याय 9,
उसका 17 आणि त्याचं 17. देवाला विसरणारी सर्व राष्ट्रे म्हणजे दुर्जन अधोलोकात परत जातील. हाँ, क्या लिखा है? जो परमेश्वर को भूल जाते हैं वो सारे दुष्ट लोग कहाँ जाते हैं? कहाँ जाते हैं? ऐसा मैंने बोली, बाइबल कहता है. आणि असं मी नाही बोलत, परंतु बायबल आपल्याला सांगत आहे. क्या लिखा है? इसलिए कभी भी परमेश्वर को मत भूलो. आणि म्हणून कधीच देवाला विसरू नका. फिर से वापस. देवाला विसरणारी सर्व राष्ट्रे म्हणजे दुर्जन अधोलोकात परत जाते. परमेश्वर को भूलने वाली सारी जातियाँ और दुष्ट क्या हो जाते हैं? अधोलोक वापस लौट जाते हैं. इसलिए हमें वहाँ नहीं जाना है, इसलिए आप परमेश्वर को याद रखो. फिर हम पढ़ेंगे भजन संहिता 50, स्तोत्र संहिता अध्याय 50 उसका 22 आणि त्याचं 22. Psalm स्तोत्र संहिता 50:50, अध्याय 50. Psalm स्तोत्र संहिता 50:50 अध्याय 50 और उसका 22. आणि त्याचं 22. अहो देवाला विसरणाऱ्यांनो, अहो परमेश्वर को भूलने वालों, याचा विचार करा, यह बात भली भांति समझ लो. नाही तर मी तुम्हाला फाडून टाकेन. नहीं तो परमेश्वर कहता मैं तुम्हें फाड़ डालूंगा. तेव्हा तुम्हाला कोणी सोडवणारा सापडणार नाही. कोई छुड़ाने वाला नहीं रहेगा. परमेश्वर से बढ़कर कोई भी नहीं है. आणि देवापेक्षा मोठा कोणीच अगर नाही. हम परमेश्वर को ही भूल जाएंगे आणि जर आपण देवालाच विसरून जाऊ, तो फिर आणि मग परमेश्वर के हाथ से कौन छुड़ा सकता है? आणि देवाच्या हातापासून आपल्याला कोण सोडवू शकतं? दो इंसानों ने सोचो अगर इसका मेरा हो गया तो आप लोग कोई ना कोई बीच में पकड़कर छुड़ा सकते हैं ना. आणि हिचं आणि माझं जर काही झालं तर तुम्ही कोणीतरी मग मधून आम्हाला सोडवू शकता ना. परमेश्वर ने मुझे पकड़ लिया, आणि देवाने जर मला मैं तो पकडलं परमेश्वर को कुछ नहीं कर सकती. आणि मी तर देवाला काहीच नाही करू शकत. उसने मुझे पकड़ लिया, आणि जर त्याने मला पकडलं आप परमेश्वर के हाथ से छुड़ा सकते हो? आणि तुम्ही देवाच्या हातापासून और मला सोडवू परमेश्वर से शकता का? बढ़कर तो कोई है ही नहीं. आणि देवापेक्षा मोठा तर कोणीच नाही. इसलिए तो परमेश्वर ने खुद की कसम खाई थी, शपथ जो खाई थी उसने अपनी खुद की खाई थी. आणि म्हणून जेव्हा देवाने शपथ वाहिली तेव्हा ती स्वतःची वाहिली. क्योंकि उससे बढ़कर कोई है ही नहीं. आणि कारण त्याच्यापेक्षा मोठा कोणी नाहीच इसलिए आहे. परमेश्वर को मत भूलो. आणि म्हणून देवाला विसरू नका. ऐसा ना हो कि परमेश्वर फाड़ डाले, आपको दूर करे, नाश करे. आणि असं होऊ नये की देवाने पाडून टाकावं, तुम्हाला दूर करावं किंवा नाश करावा. यिर्मया अभी दो ही वचन है. यिर्मया 18, अध्याय 18, यिर्मया chapter 18 अध्याय 18 verse 15. आणि त्याचं 15. तरी पण माझे लोक मला विसरले आहेत. हाँ, परमेश्वर यहाँ यिर्मया को कहता है मेरे लोग मुझे भूल गए हैं. ते व्यर्थते पुढे धूप जाळतात. हाँ, वो मूर्ति पूजा कर रहे हैं. त्यांनी त्यांच्या अभी जब हम या हमारे में से कोई भी मूर्ति पूजा करते हैं, इसका मतलब वो परमेश्वर को भूल गए हैं. आणि जेव्हा आपण किंवा आपल्यापैकी कोणी जर मूर्ती पूजा करतो याचा अर्थ आहे की ती लोक देवाला विसरलेले जब आहेत. कोई भी मूर्ति के सामने या फोटो के सामने दंडवत करते हैं आणि जेव्हा कोणी जर मूर्तीसमोर किंवा कोणत्या फोटोसमोर जर दंडवत करतात तो परमेश्वर को भूल गया. आणि ती लोक देवाला विसरून गेलेले आहेत. याद रखो, हम बोलते कि हम तो परमेश्वर को याद करते हैं, लेकिन परमेश्वर को याद रखने वाला कभी भी मूर्ति के सामने दंडवत नहीं करेगा. आणि लक्षात ठेवा, आपण म्हणतो की मी देवाला स्मरण ठेवतो, पण तुझ्या कोणी देवाला स्मरण ठेवतो तो कधीच मूर्तीच्या समोर दंडवत करणार यिर्मया नाही. की पुस्तक में परमेश्वर कहता है फिर से, आणि यिर्मयाच्या पुस्तकामध्ये देव म्हणत आहे, तरी पण माझे लोक मला विसरलेले आहेत. मेरे लोग मुझे भूल गए हैं. ते व्यर्थते पुढे धूप जाळतात. वो निकम्मी वस्तुओं के सामने, निकम्मी, परमेश्वर क्या कहता है, ऐसी वस्तु को निकम्मी वस्तु के सामने धूप जला रहे, आराधना कर रहे, मूर्ति पूजा कर रहे हैं. त्यांनी त्यांच्या मार्गात, त्यांच्या प्राचीन मार्गात त्यांना ठोकर खायला लावले. हाँ, वो जो प्राचीन मार्ग परमेश्वर के मार्ग में आज वो क्या कर रहे हैं, ठोकर खा रहे हैं. घर घालून तयार न केलेल्या आडवाटांनी त्यांना चालण्यास लावले. राजमार्ग छोड़ दिया है. क्या लिखा है? राजमार्ग, परमेश्वर का मार्ग छोड़कर कौन सा मार्ग ले लिया है? परगनियों का. इसलिए परमेश्वर को मत भूलो. इसलिए कभी भी रीति रिवाजों में, संसार के रीति रिवाजों में शादी मत करो. आणि म्हणून कधीच जगाचे जे काही रीतिरिवाज आहेत त्याच्यामध्ये लग्न करू नका. परमेश्वर की विधि होनी चाहिए. आणि तुम्ही देवाची विधीच असली आपका पाहिजे. बर्थडे घर में सेलिब्रेशन होता है, परमेश्वर के नाम से ही होना चाहिए. आणि जर तुम्ही घरामध्ये बर्थडे सेलिब्रेशन करता तर देवाच्या नावानेच झालं आप पाहिजे. किसी को नहीं बुलाते, लेकिन आपकी प्रार्थना होनी चाहिए उस बच्चे के ऊपर, आरती लेकर.
खुद से प्रेयर करो और बोलो प्रार्थना हो गया, यीशु का लहू लगाया है, काट बेटा, हैप्पी बर्थडे टू। समझा? रीति रिवाज मूर्ति के सामने ऐसी कोई भी वस्तु जैसे जन्म का लेकर, जन्म से लेकर बर्थडे मनाने या फिर आप शादी विवाह आणि लग्नामध्ये या दफन विधी उसमें आप मूर्ति का कोई भी साथ समझौता नहीं होना चाहिए आणि त्याच्यामध्ये मूर्तीचा कोणताही समझौता नाही झाला पाहिजे। ये याद रखो आणि हे लक्षात ठेवा। जो लोग ऐसा करते हैं परमेश्वर कहता है वो मुझे भूल गए हैं। आणि जी लोक ह्या रीतीने करतात ते व्यक्ती सांगत आहे ती लोक मला विसरून गेलेली आहेत। आगे हम पढ़ेंगे और एक वचन 23-27 आणि 23-27 यिर्मयाह की पुस्तक यिर्मयाहची पुस्तक 23 अध्याय 23 और उसका 27 आयताचं 27 त्यांचे पूर्वज बाल देवतामुळे माझे नाम विसरले ते आपली क्या लिखा है? अब तो वो मेरा नाम लेने को ही भूल गए हैं। पहले तो परमेश्वर ने कहा मुझे भूल गए थे, अब तो वो यीशु नाम को भी भूल गए हैं। फिर तसं ते आपली स्वप्ने एकमेकांना सांगून माझ्या लोकांना माझे नाम विसरायला लावतील अशी त्यांची कल्पना आहे। यानी झूठ बोल बोलकर एक दूसरे को गलत सिखाकर वो लोग क्या करते हैं, परमेश्वर को भुलाने के लिए सिखाते हैं। इसलिए आप किसी को भी गलत शिक्षण नहीं देना। अरे नाही चलता आहे काय आपलं समाज बिमाज बघायचं का नाही, लोक बिक बघायचं का नाही, आपल्याला लोकांमध्ये राहायचं आहे। तुम्हाला माहिती आहे आज लोकांमध्ये राहणारी माणसं नरक किती भयंकर ठिकाण आहे और नरक कितना भयानक जगह है, भयंकर है और बहुत भयानक आज है आपल्याला ते दिसत नाही और आज हमें वो दिखाई नहीं देता भयंकर ठिकाण आहे और बहुत भयानक जगह है वो। आपलं छोटंसं चूक आपल्याला नरकात घेऊन जाऊ शकते और हमारी छोटी सी गलती हमको नरक में लेकर जा सकती है जागरूक रहा और इसी कारण जागरूक रहो और जागरूक रहो आणि कोणत्याही जगाशी समझौता करू नका और संसार के साथ समझौता मत करो जादूपणा करू नका और जादूटोना मत करो। जादूपणा करून अशा शक्तींचा सहारा घेऊन चेटक मेटक करून किंवा ज्योतिष बघून आजचा दिवस कसा जाईल हे सर्व असे बघून तुम्ही देवाला विसरू नका और जादूटोना का सहारा लेकर या फिर आज का दिन किस रीति से जाएगा ये सब कर आप परमेश्वर को मत दुखाओ। यानो आजचं वचन हे तुम्हाला सांगतं की कोणत्याही गोष्टी तुम्ही विसरू नका, मी देवाचा आहे, मला देवाची गरज आहे। और आज का वचन प्रिय आपसे यही कहता है कि किसी भी बात के कारण आप लोग भूल मत जाओ कि मैं परमेश्वर का हूँ और मुझे बाजारात जाता और आप लोग बाजार में जाते शेवट लक्षात ठेवा मी देवाचा आहे और तभी याद रखो कि मैं परमेश्वर का हूँ देव आहे और मेरा प्रभु परमेश्वर है, माझ्याबरोबर देव आहे और मेरे साथ परमेश्वर है। कामाला जाता और आप लोग काम पर जाते हैं लक्षात ठेवा माझ्याबरोबर देव आहे और वहाँ पर भी याद रखो परमेश्वर मेरा मला परमेश्वर ख्रिस्तासाठी उभं राहायचंय और मुझे मसीह के लिए खड़ा रहना है। कारण तुम्ही देवाला विसरलात तर तुमचं नुकसान होईल और अगर आप लोग परमेश्वर को भूल गए तो आपका नुकसान होगा। तुमच्याकडून जेव्हा पाप होता त्याचा अर्थ आहे तुम्ही देवाला विसरलात। और जब आपके द्वारा पाप हो जाता है तब आप लोग इसका अर्थ है कि आप लोग परमेश्वर को भूल चुके ज्या हैं। ज्या वेळेला तुमच्याकडून पाप होतात त्यावेळेला याचा अर्थ आहे तुम्ही देवाला त्या वेळेला विसरलात। और जिस समय आप लोग पाप करते हैं उसका अर्थ है कि उस समय पर आप लोग परमेश्वर को भूल गए हो। हे नेहमी लक्षात ठेवा और ये हमेशा याद रखो। जेव्हा आपण देवाचं मनात म्हणून तुमच्या देवाला तुमच्या मनात फिक्स करा और इसीलिए परमेश्वर को अपने मन में आप लोग फिक्स करो तुमच्या मनामध्ये त्याला राज्य करायला द्या और आपके मन में उसको राज्य करने जर के तुम्ही लिए त्याला त्याच्या मनात तुमच्या स्वतःच्या मनात राज्य करून दिलं ना तर मी तुम्हाला सांगते तुम्ही कधी देवाला विसरणार और अगर आपने मन में उसको राज्य करने के लिए दिया तो आप लोग कभी भी नहीं भूलोगे। देवाला राज्य करून द्या और परमेश्वर को राज्य त्याला करने के विसरू लिए नका और उसको कभी भी मत त्याला करो विसरणं खूप घातक आहे और उसको भूल जाना ये बहुत देवाला घातक है। विसरणं पाप आहे और परमेश्वर को भूल जाना ये पाप है। म्हणून जागृत व्हा और इसलिए जागरूक रहो आजही उठा और आज ही ख्रिस्तासाठी मजबूत उभे राहा और मसीह के लिए आप लोग मजबूत रीति से खड़े तुम्हाला असं रहो। वाटत असेल हर आठवड्याचं इथं येणं किती कंटाळवाणी खर्च आहे अहो हे थोडेसे तुमचे पैसे जातात पण नरकात जाण्यापासून तर तुम्ही वाचता और आपको इस रीति से लगता होगा कि हफ्ते में एक दिन परमेश्वर को देना ये बहुत बोरिंग है या फिर मेरा पैसा तुमचे जाता है थोडेसे पैसे और आपका थोड़ा सा पैसा इथे येण्यासाठी तुमचा खर्च होतो और यहाँ पर आने के लिए जो कुछ भी आपका पण खर्च तेवढे होता खर्च है केलेलं तुम्हाला स्वर्गात घेऊन जाते और आपने जो कुछ भी थोड़ा सा खर्चा किया वो आपको स्वर्ग में लेकर जाता है। अशी कोणती वस्तू नाही जी आपण स्वर्गाला खरेदी करू शकतो पण आपल्या आज्ञापालन आपलं ख्रिस्ताकडे येणं आज आपल्याला देवाकडे नेतं। और ऐसी कोई भी बात नहीं जिसकी वजह से हम लोग स्वर्ग को खरीदी कर सकते लेकिन हमारा आज्ञा पालन परमेश्वर के पास आना ये आपको स्वर्ग में लेकर जाता है। शुमन नावाचा जादूटोना करणारा पेत्राला म्हणाला हे पैसे जे तुझ्याकडे ते मला दे म्हणाला अरे पैशाने खरेदी करतोस का रे कपटी ढोंग्या आठवतं ना कुठे मी नाही प्रेषितांची कृत्य अध्यायामध्ये
पैशाने देवाची वस्तू देवाचं राज्य खरेदी नाही करू शकत. और पैसे के द्वारा परमेश्वर की वस्तु या फिर परमेश्वर का राज्य हम लोग खरीदी नहीं कर देवाला सकते. विसरू नका. और इसी वजह से परमेश्वर को मत भूलो मूर्ती पूजा करू नका. और मूर्ति पूजा मत करो. दारू पिऊ नका. और दारू मत करो. तंबाखू खाऊ नका. तंबाकू मत खाओ. वाईट कृत्य करू नका. और बुरी काम मत करो. जादूटोणा शक्ती ह्याचा सहारा घेऊ नका. और जादू की जो कुछ भी शक्ति है उसका सहारा मत लो. देवासाठी खंबीर उभे राहा. और परमेश्वर के लिए मजबूत से खड़े रहो. और परमेश्वर को तुम्ही दिखाओ. जेव्हा प्रार्थना करता तेव्हा तुम्ही दाखवता देवा मी तुला विसरलो नाही. और जब आप लोग प्रार्थना करते हैं तो आप परमेश्वर को दिखाते हो कि परमेश्वर तुम्ही मुझे जे नहीं येता दिखा. हे दाखवता की बघ प्रभू मी तुला अजून आठवण ठेवली. और जब आप यहाँ पर आते हो आप लोग दिखाते हो कि परमेश्वर ने मुझे नहीं मला बुलाया. ख्रिस्तामध्ये येऊन एवढी वर्ष झाली मी बघ अजून तुला आठवण ठेवली. और मुझे मसीह में आकर इतने साल हो चुके लेकिन देख मैंने आज तक तुझको स्मरण तर रखा तुम्ही है. नाही गाता ख्रिस्ताची याचा अर्थ तुम्ही येशूच्या नावाला विसरला. और जब आप लोग मसीह के गीत गाते हो इसका अर्थ है कि आप लोग परमेश्वर के जेव्हा नाम को तुम्ही नहीं पिक्चरची भूले. गाणी गातात गुलाम विसरली आणि टांगण टांगण टांग त्याचा अर्थ तुम्ही येशूला विसरला येशूच्या नावाला विसरला. और जब आप लोग पिक्चर का गाना गाते हो तो इसका अर्थ है कि आप लोग मसीह को भूल चुके हो. लक्षात ठेवा और याद रखो ख्रिस्ताची गाणी मोठ्यावर असली पाहिजे. और मसीह का जो गीत है येशूचं नाव असलं पाहिजे. और यीशु का नाम होना आपण चाहिए. आणि आपली मुलं येशूच्या गाण्यावर नाचली और पाहिजे. हम और हमारे जो बच्चे यीशु के गीतों पर नाचना चाहिए. जगाच्या पिक्चरच्या गाण्यावर नाचली नाही पाहिजे. और संसार के या फिर जो पिक्चर का गाना है उसके पर नहीं नाचना है. त्यांच्या आपल्या आज शाळेमध्ये आपली मुलं गेल्यानंतर ते कोणत्या रीतिरिवाजामध्ये वाढतात हे बघणं आपलं कर्तव्य आहे. और स्कूल में जाने की बात बोलो कि इस रीति रिवाज में बढ़ती ये सब देखना हमारा कर्तव्य है. आपण दान दशम देताना सुद्धा पैशांच्या व्यवहारात सुद्धा आपण देवाला विसरू नये. और दान दक्षिणा देते वक्त या फिर पैसों का जो कुछ भी मांगना है उसके बारे में भी हम परमेश्वर को नहीं भूलना चाहिए. देवाला आठवण ठेवायची की प्रभू हे पैसे तू दिले ह्याच्यात पहिलं तू हे घे. और परमेश्वर को स्मरण रखना है कि प्रभु ये जो पैसा है तूने मुझे दिया ये तेरा है. बघा देव तुमचे किती पैसे वाढले. और देखो परमेश्वर आपके कितने सारे पैसे तुम्ही देवाला बढ़ाएगा. विसरलं नाही. देवाने तुम्हाला आयुष्य दिलं. एवढं आयुष्य दिले की तुम्ही कधी मरणार नाही. और आप परमेश्वर को नहीं भूले इसी वजह से परमेश्वर ने आपको जिंदगी जर दी है. तुम्ही पैशांच्या बाबतीत सुद्धा जर तुम्ही देवाला विसरलं नाही तर एवढे पैसे देईल की तुमच्याकडे त्याला मोजायला तुम्हाला त्याचा हिशोब लावायला लागणार नाही. और अगर आप पैसे के बारे में भी परमेश्वर को नहीं बोलते तो परमेश्वर आपको इतना पैसा देगा कि उसका हिसाब आपके पास नहीं आज होगा. कॉलेज कंपनी काय एवढी चालते. और आज जो कॉलेज कंपनी वो इतना नहीं चलती है. का चालते कारण ते त्यांचा दशांश नाही 90% देतात 10% स्वतःला ठेवतात. और क्योंकि वो लोग दशांश नहीं लेकिन जो 90% वो परमेश्वर को देते और जो 10% है अपने आप को दे देते. कॉलेजच्या ह्याच्यामध्ये लेवलमध्ये किती कंपन्या आल्या तरी पण नंबर 1 वर कॉलेज आहे. और इसी वजह से कॉलगेट की कंपनी में बहुत सारे लेवल तक बहुत सारे कंपनी कॉम्पिटिशन मध्ये किती कॉम्पिटिशन आले. और बहुत सारे कंपनी रेस्टॉरंट आला क्लोजअप आला किती ऍडव्हर्टाइजमेंट आता ते आता मला तर 2 जणांची नावं माहिती आहे. तुम्हाला तर बरीच आहे. तरी पण आज जास्त कोणतं चालतं कॉलेज का कारण ते देवाला पहिलं म्हणून देवाने आज कॉलेजला वरती ठेवतो. जो देवासाठी पहिला आपल्या आयुष्यात ठेवतो तो व्यक्तीला देव वरती सर्वात उंच करतो. और जो व्यक्ति परमेश्वर को अपनी जिंदगी में प्रथम स्थान देता है परमेश्वर भी उसको प्रथम स्थान देता है ऊंचा करता है. देवाला उंच करा. और इसी वजह से आप देवाला लोगों को ऊंचा कठीण विसरू नका. और परमेश्वर को कभी भी त्याचे मत उद्धार विसरू नका. और उसकी जो कुछ भी काम है उसको मत आणि आयुष्यात केलेली मध्ये मध्ये आठवण ठेवा. मी कशी मरत होती कसं त्या डॉक्टरने वाचवलं मला वाचवलं त्या डॉक्टरच्या रूपात येशू आला. त्याच्या गोष्टी आठवण करा. आपण काय आठवतो मी मला असं केलेलं मी मला असं केलेलं मी मला असं केलं ह्या गोष्टी आठवण करून काही फायद्याचं नाही. अजून राग येत राहणार. अशा गोष्टी आठवा की मी कशी होती मला कसं देवाने वाचवलं किती मारलं माझं कसं त्या दिवशी मी प्रार्थना केली देवाने ती ऐकली कसा सापासापर्यंत काढून उभा होता मी त्याच्यावर जवळ हात ठेवला पण मला घसला नाही. ह्या गोष्टी आठवायच्या आणि डोळ्याच्या समोर आणायच्या. और जो परमेश्वर की जो भलाई बातें हैं उसको स्मरण रखना है और अपनी आंखों के सामने उसको लाना है. जे देवाने तुमच्या आयुष्यात केलं और जो परमेश्वर ने आपकी जिंदगी में जो कुछ भी किया है जे माझ्या आयुष्यात केलं ते तुमच्या पण केलं वेगळ्या वेगळ्या रीतीने केलं उलट माझ्यापेक्षा जास्त केलं. और जो मेरी जिंदगी में किया है उसी तरह से परमेश्वर ने आपकी जिंदगी में भी किया है और उससे ज्यादा किया है. जास्त तुमच्या आयुष्यात चांगलं केलं और ज्यादा आपकी जिंदगी में अच्छा किया आणि है. अजून तुम्ही ख्रिस्तात आहात. और अभी तक आप लोग सर्वात बहुत मोठं और ये सबसे बड़ा है मोठं काम आहे. और ये सबसे बड़ा किती लोक येशूकडे आले किती गेले और कितने सारे लोग यीशु के पास आकर वो लोग चले गए निघून गेले और चले गए. पण अजून तुम्ही आहात लेकिन अभी तक आप लोग हो हे सर्वात मोठी गोष्ट आहे. और ये सबसे बड़ी बात है. है ना. म्हणून देवाच्या उद्धाराला आठवण ठेवून
त्याला विसरू नका, आठवण ठेवा. नाही देवा तुम्हाला पाहिजे, तुम्हाला पाहिजे. और इसलिए परमेश्वर के उपकार को मत भूलो, उसको स्मरण रखो और कहो कि प्रभु तू मुझे चाहिए. तुम्ही पृथ्वीवर त्याला पाहिजे म्हणतात ना, तो स्वर्गात म्हणेल मला तू पाहिजे. और अगर पृथ्वी के ऊपर आप लोगों ने उसको कहा कि मुझे तू चाहिए, तो स्वर्ग में जाने के बाद वो आपसे कहेगा. जे तुम्ही पृथ्वीवर करा तेच तुम्हाला स्वर्गात भेटेल. और जो कुछ भी आप लोग पृथ्वी के ऊपर करोगे वही स्वर्ग में आपके साथ तुम्ही दुनिया आता मला जाएगा. मी विसरलो जेवढे मी चुकून आता दिदीला बोललो प्रभूजी मी ओळखते पण तुम्ही माहिती नाही बाबा. मी ओळखते हा 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 चर्चमध्ये येत होता. और मैं पहचानती हूँ कि ये चर्च में आता था. मी ओळख दाखवेल और मैं पहचान दिखाऊंगी. पण शायद प्रभू म्हणजे मी तर कधी नाही बघितलं. लेकिन शायद प्रभु कहेगा कि मैंने किसी कभी भी नहीं देखा. ओळख दाखवा ख्रिस्ताची. और इसीलिए आप लोग मसीह के साथ पहचान दिखाओ. और मैं मसीह को पहचानता ख्रिस्ताला ओळखतो. और हाँ मैं मसीह को पहचानता हूँ. ख्रिस्ताचा नकार करू नका. और मसीह का इनकार कभी भी मत करो. कधी करू नका. और कभी भी मत करो. हालेलुया. हालेलुया. और आपण देवाला बोलूया प्रभू मी तुला कधी नाही विसरणार. और हम परमेश्वर को कहेंगे कि प्रभु भी मुझे कभी भी नहीं आपण जो भूलेगा. कन्फेशन करू और हम जो कुछ भी कबूल करेंगे और वही आपल्याला उपयोगी पडेल. और वही वो हमारे इस्तेमाल में पड़ेगा. ते उपयोगी पडेल. और वो हमारा लाभ का होगा. अशा परिस्थितीत ते हे जे शब्द आहेत उपयोगी पडतील. और ऐसी परिस्थिति आएगी और उसमें हमें लाभ होगा. एक प्रभूची भविष्यवाणी होती. और एक परमेश्वर की भविष्यवाणी थी. केरळहून आलेली. केरळ और वो केरल से आई थी. आणि तिला दुसरी भाषा येत नव्हती. और उसको दूसरी भाषा नहीं आती थी. आणि मी तिकडे गेलेली तेव्हा मी नवीन नवीनच ख्रिस्तात होती. त्या घरात आमची पहिली प्रार्थना तिथे भरायची. और पहली जो प्रार्थना है उस घर में होती थी. आम्ही नवीनच होती. और भी नहीं थी. आणि तिने मला सांगितलेलं और उसने मुझे बताया था की तुझ्या आयुष्यात 3 गोष्टी तुला देव देणार आहे. आणि त्या गोष्टींसाठी तू 10 वर्षापासून प्रार्थना करते. और तेरी जिंदगी में परमेश्वर तुझे 3 बातों को देने वाला है और उस बातों के लिए तू 10 साल से प्रेयर कर रही है. आणि पुन्हा घेणार पण नाही. और वो वापस उसे नहीं लेगा. नाही तो घेणार आहे. और उसे वापस तो तुला देईल. और वो उसे तुझे वो देगा. आणि तो पुन्हा घेईल काढून. और वो फिर से लेगा. तू काय करशील. और तू क्या करेगी. आता मला कधी गोष्टी आता मी ते काय बोलणार. मी म्हटलं नाही मी मल्याळममध्ये बोली बोल बोल कोणाने बोल. और उसने कहा कि उसे थे. तर रोगी तू आता जे बोलशील ना तेच तुला पूर्ण उपयोगी पडेल. और उसने कहा अभी तू जो कुछ भी बोलेगी आगे जाकर वो तुझे तुला उपयोगी पडेल. उपयोगी पड़ेगा. तर मी म्हटलं नाही मी येशूला सोडणार नाही. और मैंने कहा कि नहीं मैं यीशु को नहीं माझ्या छोड़ा. आयुष्यात काही झालं तर येशूच माझा देव आहे. और मेरी जिंदगी में अगर कुछ भी हुआ तो भी यीशु ही मेरा परमेश्वर रहेगा. आणि येशूशिवाय दुसरा देव राहणार नाही. और यीशु के सिवाय कोई भी और परमेश्वर नहीं होगा. त्या 3 गोष्टी माझ्या मला भेटल्या आणि त्या काढल्या गेल्या. और वो जो 3 बातें हैं मुझे दिया गया लेकिन फिर से निकाल आणि दिया. त्या जेव्हा काढण्यात आल्या ती माझी परीक्षेची घडी होती. और जब उसे निकाला गया तब वो मेरी परीक्षा की घड़ी थी. माझ्या समोर एक व्यक्ती त्याला कुठेतरी पैसे त्याचे अटकलेले त्याला भेटले नाही म्हणून त्याने बायबल आणि पुस्तकं त्याची जी काय होती वेगळ्या गाण्याचं पुस्तक आणि वेगळ्या मला येशू नको मला काही येशू नाही पाहिजे. आणि मी माझ्या खूप मोठ्या दुःखातून चाललेले. और मैं बड़े दुख से जान लेते. आणि तुम्हाला माहिती मतलब प्रभू हा तर फक्त पैशांसाठी म्हणाला मला येशू नको. और मैंने कहा कि प्रभु ये सिर्फ पैसों के लिए कहता है कि मुझे यीशु नहीं चाहिए. मला तू हवा आहे. लेकिन मुझे तू चाहिए. तेव्हा मला प्रभू बोलला तू काय म्हणशील. आता ह्याला कमी नको तुला. और इसे तुम्हें नहीं चाहिए कि तुझे. पण त्या परिस्थितीत मी म्हटलं की नाही प्रभू मला तू हवा आहे. और उस परिस्थिति में कहा था कि प्रभु मुझे तू चाहिए. तेव्हापासून ते देवाने सांभाळलं. और तब से लेकर अभी तक परमेश्वर ने संभाला. जे कन्फेशन करतो तसंच होतं. और हम जो कुछ भी कन्फेशन करते उसी रीति से होता है. कधी पण चांगलं बोला. और इसीलिए कभी भी अच्छा बोलो. सकारात्मक बोला. और सकारात्मक करो. आज जे तुम्ही बोलताय ना की मी प्रभू तुला कधी विसरणार नाही. बघा पुढच्या येणाऱ्या आयुष्यात काळात म्हणजे आयुष्यात म्हणजे पुढचं आयुष्य आहे म्हणजे पुढील सगळ्या गोष्टी तुम्हाला देव सांभाळून ठेवेल. और देखो आज जो आप कहने वाले हो कि प्रभु मैं तुझे कभी भी नहीं भूलूंगा तो आगे आने वाले काल में परमेश्वर आपको संभाल कर रखेगा. आपलं कन्फेशन आपल्याला बचाव करतं. और क्योंकि हमारा जो कन्फेशन है वो आपको बचा कर रखता है. बोलूया ना मग. और कहेंगे फिर काय और क्या. हां प्रभूने बी करा ना. आणि प्रभू सुद्धा म्हणाला. प्रभूने क्या करा. आणि प्रभू काय म्हणाला. प्रभूने भी एक हमको बोला है. आणि मैं तुझे कभी नहीं भूलूंगा. आणि तुला कधीच विसरणार नाही. बोला और वो वैसे ही कर रहा है. आणि तो त्या रीतीने बोला आणि
आजही तर त्यासाठी आज करत हम आहे बोलेंगे आणि आज आपण सुद्धा और प्रभु बोलूया हमारे द्वारा भी वही कराएगा। आणि प्रभू आपल्या द्वारे सुद्धा तेच करवेल बोलेंगे आणि आप बोलूया खड़े हो जाएंगे आणि आपण सर्वजण उभे राहूया हम प्रभु से प्रार्थना करेंगे। आणि आपण प्रार्थना करूया प्रभु बोलेंगे प्रभु मैं तुझे कभी नहीं भूलूंगा। आणि प्रभूला बोलेल की प्रभू मी तुला कधीच विसरणार नाही मेरे से बहुत बार गलती हुई मैं तुझे भूल गया, आणि माझ्याकडून खूप वेळा चुका झाल्या मी तुला विसरलो मुझे माफ कर। मला माफ कर लेकिन आज से आणि आजपासून मैं तुझे कभी नहीं भूलूंगा, मी तुला कधीच मैं विसरणार कभी नाही नहीं छोड़ूंगा। मी तुला कधीच सोडणार नाही तूने मेरा हाथ पकड़ा है, आणि तू माझा हात पकडला तूने मुझे वायदा किया मैं तुझे नहीं भूलूंगा। तू माझ्यासोबत करार केलास की तुम्हाला नाही तो विसरणार मैं भी आज तेरे इस हाथ को पकड़ कर कहता हूँ मैं भी तेरा साथ कभी नहीं छोड़ूंगा, आणि मी सुद्धा तुझ्या आज हाताला पकडून म्हणते की प्रभू मी सुद्धा तुझ्या सोबत नाही मैं सोडणार तुझे नहीं छोड़ूंगा। आणि मी तुला नाही सोडणार तू मेरी सांस है, आणि तू माझा श्वास तू मेरी आहे जान है, तू माझा तू जीव मेरा आहे जीवन है, आणि तू माझं सब कुछ तू माझं सर्व तू काही मेरी आहे प्राण है, तू माझा प्राण तू आहे मेरी शक्ति है, तू माझी शक्ती तू आहे मेरा धन है, तू तर माझं धन तू आहे मेरा सब कुछ है। आणि तू तर माझं सर्व काही अगर आहे तुझे मैं भूल जाऊंगा आणि जर मी तुलाच विसरलो इसका मतलब मैं सांस लेना भूल जाऊंगा, आणि असं करताना मी श्वास घ्यायला मेरा लागते प्राण निकल जाएगा। आणि माझा प्राण निघून इसलिए जाईल प्रभु आणि म्हणून मैं तुझे कभी नहीं मी भूलूंगा, तुला कधी नाही विसरणार कभी भी नहीं, कधीच नाही किसी भी बातों में, आणि कोणत्याच गोष्टीमध्ये नाही संसार की बातों में नहीं, आणि जगातल्या पैसों गोष्टींमध्ये के बारे में नहीं, पैशांच्या बाबतीत सुद्धा नाही इस संसार में जीवन जीते समय नहीं, आणि ह्या जगामध्ये जीवन व्यतीत काम करते समय नहीं, काम करत असताना नाही मैं तुझे कभी नहीं मी भूलूंगा, तुला कधीच नाही मैं विसरणार तुझे स्मरण मी रखूंगा। तुला स्मरण ठेवेल आप प्रभु हा प्रभू मैं तुझे याद मी रखूंगा, तुला स्मरण ठेवेल मैं तुझे मी अपने तुला साथ लिए बनाए रखूंगा। माझ्यासोबत बरोबर ठेवेल पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु मैं आपके सामने आती हूँ मेरे मान पवित्र पिता, राजा के राजा मेरे मान पवित्र पिता, प्रभु हम तुझे कभी नहीं भूलेंगे सर। बोलो सब लोग जोर से, आप प्रभु तुझे कभी नहीं भूलेंगे, आप प्रभु तुझे कभी नहीं भूलेंगे, मैं तुझे कभी नहीं भूलूंगा, मैं तुझे कभी नहीं भूलूंगा। यीशु तू मेरी जान है, तू मेरी सांस है, तू मेरा सब कुछ है, तू मेरा प्यार है प्रभु, तू मेरा जीवन है हमेशा तुझे स्मरण रखकर तेरी राह पर चलेंगे और तेरे बने रहेंगे प्रभु। जब ये पृथ्वी पर तेरे बने रहेंगे तो स्वर्ग में भी तू इनका बना रहेगा, तू इन्हें धोखा नहीं देगा। जब उन्होंने तुझे पृथ्वी पर धोखा नहीं दिया तो तू भी मुझे धोखा नहीं देगा। इसलिए तुमने कहा ना मैं तुझे धोखा नहीं दूंगा, मैं तुझे कभी नहीं छोड़ूंगा। तो आज तेरे बच्चे भी प्रभु तुझसे यही कराते हैं, उनकी सुनी देना, उनकी रक्षा करना, अंत तक आपके राज्य में बने रहने के लिए सहायता करना, उनके कंपेशन के द्वारा प्रभु जो उन्होंने कहा ऐसे ही होने देना, उनकी सुनी देना, रक्षा करना, अनुभव करना, उनके सारे काम में तू आशीष देना, सदा उनकी सारी आशीष देना। उनके प्रभु कभी थकावट दिया, कभी ने आलस को कभी मना नहीं, उन्हें आनंदित करना, हमेशा हर बातों के लिए आगे रहने के लिए सहायता करना, प्रभु उतार की नहीं उड़ने के लिए सहायता करना, उनकी सुनी देना, उनकी रक्षा करना। यीशु का लहू लगाकर इन्हें आशीषित करें और आपके पंख में सुरक्षित रहने की प्रार्थना। तो उनकी ढाल उनका कवच है। धन्यवाद देते धन्यवाद। जो कभी मूर्ति पूजा नहीं करेंगे, कभी जागरण नहीं करेंगे, तो कभी संसार में नहीं जाएंगे, न कभी संसार की वस्तुओं से रिश्ता बनाएंगे। इनका तेरे से रिश्ता है, ये तेरे ही बनेगा। धन्यवाद देते सारा आदर, सारी महिमा, सारी प्रशंसा, सारा गौरव मैं आपको प्रभु यीशु मसीह के नीचे पवित्र सामर्थ्य नाम से प्रार्थना।